शॉपिंग करायची आणि धरण आहे यावेळेस छान ओव्हरफ्लो झालेलं आहे, ते पण बघायला जायचं. बघू आता कसं होतं, परफ्यूम मारायचं राहिला माझं. सो मला वाटतं हा ड्रेस आता घेऊन ते म्हणजे आईकडे गेली होती ना, मग मी साडी नाही घेतली, ड्रेस घेतला. तर हा कसा वाटतं ते मला सांगा. थोडं मला वाटतं फिट करायची गरज आहे, पण मला ना काय आहे प्रॉब्लेम, थोडं ढिलेच असे कपडे आवडतात. सो ॲक्च्युली काय झालं आहे ते पण सांगते. धरण बघायला आलो, पण जिथून बघायचं आहे तिथेच त्यांनी गेट बंद केलेलं आहे. तो पूल थोडा असं मला वाटते त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, सो तिथे काही जाऊ देत नाही. त्याच्यामुळे मग आता आम्ही बघू कुठून जाता येतं आणि नंतर तुम्हाला दाखवते. धरण छोटंसंच आहे एकदम, वातावरण आहे, बाकी असं कुठे गेलो नाही. पण तसं ना भेटला जाता लागते, थांबलोय. श्रीषा तुझी झोप झाली तुझी, बघ ना झोप झाली. किती सुंदर वातावरण आहे बघा. बघा धरण दिसते, हा पूल आहे, हा थोडासा कमजोर असल्यासारखा आहे बघा. कदाचित हवेने आवाज नसेल येते, भिंत आहे आणि हे दगडाच्या ज्याने उथळ जागा होती तर माझी चप्पल सुद्धा तुटली आहे. तर इकडे जाऊन पहिलं मला शिवावं लागेल. बघा कसलं भारी आहे व्ह्यू. सितारे हे बघा किती छान दिसतंय ना, मस्त. हे पण जास्त असं खोल नाही आहे, पण ॲक्च्युली उतरायची भीती वाटते. तिला असं घेतलं त्यावेळी तिला पण मज्जा वाटत होती. बघा ना मस्त चाललंय. इकडपर्यंत पाणी वगैरे आहे, पण आता ऊन आलं तर तेवढं काय असं मज्जा. त्यानंतर मी डायरेक्ट चप्पल घ्यायला गेले, कारण माझ्याकडे चप्पल तुटलेली होती, ती शिवायला टाकली आणि तसंही मला घ्यायचीच होती म्हणून स्लीपर घेतली. आणि श्रीषा असं काहीतरी चाललेलं होतं. त्याच्यानंतर भाजी मंडईत गेलो आणि रताळे वगैरे घेतले, कारण एकादशी होती म्हणून म्हटलं घ्यावं. आणि थोडे काही फ्रूट्स पण घेतले, कारण भरपूर दिवस झाले फ्रूट्स घेतलेच नव्हते घरी. मग यावेळेस थोडं काही वेगवेगळे फ्रूट्स असे घेतलेत. त्याच्यानंतर छोटं मोठं काहीतरी काम केलं आणि परत मग ड्रायफ्रूट्सच्या दुकानात गेलो. तिथे पण मग पापड वगैरे घ्यायचं होतं मला. परत झालं ते शेंगड्याचं पीठ वगैरे असं सगळं घेतलं आणि तिथून आज मस्त अशी मजा आली. सगळं तुम्हाला दाखवलंच आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा मला माझा ब्लॉग कसे वाटतात, तुम्हाला आवडतात की नाही. आणखी दुसरं काय सांगते, छान गेला. श्रीषा 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 बाय कर, बाय बाय. अशा प्रकारे दिवसाचा एंड. मी छान ग्लो करते ना. बाय. घरी आलो आणि फ्रूट्स वगैरे सगळं व्यवस्थित काढून ठेवलं आणि सगळं फ्रीजमध्ये ठेवलं. आणि मला आवळा खूप जास्त आवडतो, आणला बघा श्रीजासाठी. आणि आता ना मी एक म्हणजे असं खन पॅटर्न आहे हे तर सगळ्यांना माहीत, पण काय झालं ना प्रॉब्लेम, इथे मस्त असं विठू माऊली असं लिहून पाहिजे
होतं, मला हवा होता तसा ड्रेस, पण तसा वेळेवर काही भेटला नाही. सो मग आता मी एक आयडिया की मी असं स्वतःच्या हाताने केलं आहे. आता हे सगळं छान असं म्हणजे ड्रॉइंग बुकच्या पेपरवर, आणि आता हे इथे असं आपण लावू म्हणजे आणखी छान लुक येतो. बघा किती सुंदर दिसतंय. आणि आता हे चिटकवू कशाने मला ते कळत नाही. असं आता बघते कशाने चिटकवायचं नाही, नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान लुक आला आहे. त्याला मी शेवटी 2 टेप गमने चिटकवलं आहे, म्हणजे 2 टेप पट्टीने, जेणेकरून एरवी कधी घालायचं असलं तर काढता पण येते आपल्याला. आणि छान दिसतोय, मस्त असा ड्रेस आहे. आता बघू छान फोटो येतात का. जसं की मी बोलले आत्ताच की बाबा ही कोऑपरेट करणार आहे, आणि तिने तसंच केलं. फोटो काढायचं म्हटलं की ती इकडे तिकडे पळत होती, आणि माझी जी मेहनत आहे, मी तुम्हाला सांगितलं की मी काय केलं ते, तिने सगळं ते फाडून टाकलं होतं आणि स्वतःच्या हाताने काढून टाकलं होतं. आणि नंतर आम्ही शेतात गेलो, बिलकुल हसत नव्हती. तरी पण काही फोटो छान आलेले आहेत, जे की मी टाकलेले आहेत, तुम्ही पुढे बघताच आहेत. आणि ना माझ्या इन्स्टावर मी खूप सगळे फोटो टाकले, असो तिथे जाऊन फॉलो करा मला नक्की, आणि फेसबुकला सुद्धा. अजिबात हसली नाही, फोटो काढायचे हसू नको बघ, हसू नको तू, हसू नको बघ, हसू नको, नाही हसत. छान मस्त शेतात जाऊन फोटो काढले कापणीचे, आणि आता कशा येतात ते उद्या दाखवते. ते होता म्हणून मला वेळेवर जायचं होतं, म्हणून मी साधी सिंपल अशी रेडी झालेले. आणि आता आम्ही बड्डेला चाललो, कारण उशीर झाला, 8 वाजून गेलेले, लक्षच नाही. आणि आता अशा प्रकारे आम्ही तयार झालेलो. बघा तुम्ही किती छान दोघी पण रेडी झालेलो. हे बघा मी पितांबरीने मस्त भांडे घासून ठेवले होते, कारण उद्याची आहे एकादशी, आणि मला मेकअपपेक्षा घर स्वच्छतेवर जास्त लक्ष देते मी. आणि मला खूप आवडते घर स्वच्छ ठेवायला, बिकॉज ना काय होते, मेकअप मला जमत नाही, म्हणून जास्त इंटरेस्ट पण नाही खरं सांगायचं तर. ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट असला तो ते बरोबर करत असतो असं मला तरी वाटतं, आणि मला या सगळ्या अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सो मी असं पितांबरीनं घासून ठेवलं. आणि आता डारानी जे कोणी वापरत असेल ना त्याला नक्कीच माहीत असेल की याचा रिझल्ट काय आहे. एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा, या लिक्विडने घासून बघा, आणि मग मला सांगा. आणि कसं घासायचं हे पण मी सांगते. फक्त हे लिक्विड घ्यायचं आणि फक्त 2 मिनटं असं लावायचं, आणि व्यवस्थित, आणि ती थोडं सुकत आलं ना लगेच कॉटनच्या कपड्याने पुसून टाकायचं. आणि नंतर मग बघा तुम्ही, खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा, मग तुम्हाला कळेलच मला काय म्हणायचं आहे ते. याच्यामध्ये आणि ब्रशनी लावले, बिकॉज ना हाताचा खूप वास येतो, उग्र आहे जरा. आणि आता वाजलेत बघा 11 वाजायले, 11:30पर्यंत, 11:30 तर शक्य नाही, 12 वाजतील मलाच. आणि माझ्यासारखं असं कोण रात्री देवाचे भांडे असे करत असतं, बिकॉज ना वेळ भेटत नाही दिवसभर. आणि नंतर मग बाकी स्वच्छता तर होऊन जाते, पण भांडे घासायला वेळ लागतो, म्हणून मी आताच घासून घेते. आता हे असं लावून ठेवलं. आणि हे बघा आता हे पहिले लावून ठेवलं, थोडं असं सुकत येतं आहे. आता ही तर नाही, ही बघा ही सुकत आलं आहे बघा, असं झालं आहे. आता याच्यानंतर काय करायचं मी ते सांगते. दिसते का तुम्हाला चक्क त्याच्यामध्ये माझा मोबाईल दिसत आहे. आणि बघा असं वाटते की नवीन आणले आपण. हे बघा असेच मी 3 सारखं एकदम मी हे चमकवलेले आहे बघा, इतके सुंदर चमकतात ना की तुम्हाला काय सांगू. हे बघा जवळून पण दाखवते वाटल्यास. हे आणि मला हे सगळं कुठल्याही परिस्थितीत आवरायचं होतं, कारण मला देवाची साफसफाई जर नाही झाली तर करमत नाही. सो म्हणून मी म्हटलं आज 1 जरी वाजला तरी चालते, पण केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून मी सगळं करायला बसले. तेव्हा मला 12:30 वाजलेले होते. त्याच्यानंतर मी मस्त केसांना तेल वगैरे लावलेलं. आणि जर खरंच तुम्हाला जर असं रिझल्ट पाहिजे असेल ना माझ्यासारखं, की दिसत आहे तुम्हाला जे भांडे बाजूचे बघा तुम्ही किती छान असे स्वच्छ दिसत आहे आणि चमकत आहे नवीन घेतल्यासारखे, तर तुम्ही नक्की ते एकदा लिक्विड ट्राय करा. आणि सकाळ सकाळ उठले, मस्त केस वगैरे धुतलेले, साडी वगैरे घेतलेली, कारण सण असला तर साडी घातल्याशिवाय मजाच नसते. आणि लाईट वेट आहे ही साडी, म्हणून मी दिवसभर घालणार आहे. मला सण असला ना तर 2-4 तास का होईना घालावीशी वाटते, आणि मी घालतेच. नंतर मग काय झालं, मला रांगोळी वगैरे काढायची होती, ती रांगोळी वगैरे काढली मस्त. आणि घरात आले आणि स्वतःचा मेकअप चालू केला. मेकअप म्हणजे साधा सिंपल, जे की अँगल ग्लो नावाची क्रीम दिली आहे मला होमिओपॅथिकच्या डॉक्टरने, कारण मला थोडे पिंपल्स यायला लागले होते, त्यासाठी मी मागितलेली. त्याच्यानंतर सनस्क्रीन लावली आणि मॉइश्चरायझर लावलं. असं छान असं सिंपल रेडी झालेली मी लिप बाम लावून. आणि तसं ही श्रीषा उठायची होती, म्हणून मला पटकन सगळं आवरून घ्यायचं होतं, कारण ती ना आजकाल काय करायला लागली, ट्रायपॉड उचलून घेते. जर मी मोबाईल लावलेला असला तर ती इकडे तिकडे घेऊन जाते, तिला कळत नाही, आणि परेशान पण करायला लागली. आणि मग म्हटलं चला ती उठायच्या आधी पटकन असं आपण आवरून घ्यावं, जेवढं आवरता येईल तेवढं. म्हणून मी शक्यतोवर लवकर आवरायचा प्रयत्न करत होते.
तर मी इथे बसलेली होते देवाची स्वच्छता करायला आणि मला 3 ते 4 तास लागले सगळं करायला, कारण सगळं काढायचं आणि सगळं पुसायचं सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं. कारण 2 महिने झाले मी अजिबात क्लीन केलेलं नव्हतं. म्हणजे आय थिंक मला वाटतं 30 एप्रिलला मी लास्ट टाईम भांडे घासलेले होते. परत नंतर मग काय झालं होतं ना, मग मी माहेरी गेले आणि त्याच्यानंतर मी पुन्हा तिकडे मी 15-20 दिवस राहिले, ते गेले. त्याच्यानंतर मग असेच 5-10 दिवस स्वच्छ करण्यात गेले माझे. घर तिकडली आवरावली आणि देवाकडे मग मी एकादशी आहेच म्हटलं म्हणून तेव्हा साफ करावं असं माझ्या डोक्यात होतं आणि मी तेव्हा साफ केलं आणि मला करायचंच होतं. आणि असं सगळं साफ करण्यात मला म्हणजे वेळच गेला. तुम्हाला तसं मी आत्ताच सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माझं आता समोर दिसेलच मी कसं स्वच्छ केलं आहे, काय केलं आहे. आणि देवाची जर स्वच्छता असली ना तर मन प्रसन्न राहतं आणि घरात पण खूप प्रसन्न वाटतं, मला तरी वाटतं आणि तुम्हालाही वाटत असेल. कारण देव हा सगळ्यांना आवडतो आणि आवडणारीच गोष्ट आहे आणि मनाभावातून आपण करतो सगळं देवाचं. आणि सण असला की कसं उत्सुकता राहते की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित करू म्हणून. असंच माझ्याही बाबतीत होतं आणि मलाही खूप छान करावंसं वाटते. त्याच्यात श्रीषा उठलेली होती. परत झालं तर आता सगळा गोंधळ झाला होता आणि मी कसं लावते, कारण काय झालं ना, माझ्याकडे टी टेबल आहे, त्याच्यावर मी काय करते पाट ठेवते आणि त्याच्यावर सगळं असं लाल कापड काढून माझं सगळं देव वगैरे मांडते. आणि परत झालं तर सगळे भांडे, आणि भांडे जर नसले ना मला अजिबात करमत नाही. देवाजवळ भांडे असल्याशिवाय ते देवघरच मला वाटत नाही. सो म्हणून सगळेजण मला खूप जण विचारतात की तू देव वगैरे कशाने घासते, घरी कोणी आलं जर एवढे छान चमकतात वगैरे आणि भांडे का बरं ठेवते. पण मी त्यांना तेच म्हणत असते की भांडे असले तर मला छान वाटते, देवाजवळ असं बघावं असं वाटते आणि छान म्हणजे प्रसन्न वाटते एकदम. आणि तुम्हालाही खरंच म्हणजे असं प्रसन्नच वाटत असेल. जर देवाजवळ जर असं म्हणजे उदासपणा दिसला तर आपल्याला कसं तरी वाटतं आणि देवाजवळ जर प्रसन्न दिसलं तर मन पण प्रसन्न राहतं असं मला वाटतं आणि आतून आपण खूप खुश राहतो. देवाकडे जर बघितलं तर स्वच्छ दिसल्यावर. आणि नंतर मग ह्या अशा उतरण होत्या, त्याच्यामध्ये छान मी असं तांदूळ वगैरे भरून घेतले होते आणि खूप गडबड झाली. मी काय सांगू तुम्हाला, उतरण ठेवल्या मी आणि 2-3दा त्या पडल्या पण. परत तांदूळ सांडले, परत मी उचललं, परत ते ठेवलं. काय सांगू तुम्हाला, मग मी थोडं उगं त्याच्यामध्ये काहीतरी भरलं आणि परत ठेवून दिलं. हे सगळं करायला मला पुन्हा वेळ गेला, तेच आवराआवरी करायला. आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर परत मग तिची पण आंघोळ करून द्यायची होती. घरात पण पोचा वगैरे मारायचा होता, कारण फक्त किचनला पोचा मारलेला होता मी, बाकी घरात मारायचाच होता. म्हणून म्हटलं चला पटापट आवरून घ्यावं. आणि शेवट तुम्हाला बघायला भेटेलच की माझी पूजा झाल्यावर किती छान दिसतं होतं माझं देवघर. खूप मस्त मी फुलं वगैरे विकत बोलवलेले होते आणि हे बघा फायनल लुक हा होता. खूप भारी वाटत होतं मला आणि असं केल्यावर मला ना सतत पूजा करायची वाटते, रोज मस्त असं 1-1 तास घालवावं असं वाटते. असं होते माझ्यासोबत, पण असं शक्य नाही आहे कारण घरात एकटी असल्यामुळे सगळंच बघावं लागते आणि एकाच गोष्टीजवळ जर एवढा वेळ घालवला तर लई अवघड आहे. परत मग संध्याकाळी झोपून उठल्यानंतर मला हे 4 वाजता पालखी दिसली आणि पालखी आमच्या घरासमोर गेली म्हणून मी शूट केलं. श्रीषाला छान टिक्का लावत होतं. श्रीषा नुकतीच झोपेतून उठली होती, तिला अजिबात टिक्का लावायचा नव्हता, करत होती. लावू नाही दिला तुला ना अजिबात. ती म्हणजे सर्दी ताप वगैरे सगळं आलेलं आहे तिला, तर ती किरकिर करत होती आणि तिला म्हटलं छान खुश झाली आणि तिचे पण हातपाय वगैरे थोडेसे धुवून दिले होते मी. आणि परत संध्याकाळची वेळ झाली म्हणून दिवेवात वगैरे करून घेतलं घरचं आणि मग म्हटलं चला आता तरी मंदिरात जावं, कारण सकाळी तर जाणं झालं नाही आणि लेकरांना जर बरं नसलं तर आपल्याला पण कसं तरी वाटतंय ना, त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आपण लेटच जाऊ. मग तिची झोपून उठायची वाट बघितली आणि सगळं व्यवस्थित आवरलं, दिवेवात वगैरे करून घेतली आणि नंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या छान मंदिरात वगैरे गेलो. तुम्हाला समोर दिसेलच ते, छान दर्शन वगैरे घेतलं. छान रेडी झाले. आता ना सकाळपासून आम्ही गेलो नव्हतो कारण स्टेशनला अजिबात बरं नाही, त्याची तब्येत बिघडली, तिला सकाळी हॉस्पिटलमधून आणलं आणि सगळं आज दिवसभर काही शूट केलेलं नाही. स्वतः जाते रुक्मिणीच्या मंदिरात मस्त दर्शन वगैरे घेते आणि नंतर आज बघते फराळाचं काहीतरी वेगळं बनवायचं म्हणजे प्रयत्न नाही, ट्राय करायचं आहे मला की बाबा दुसरं असं म्हणजे आगळं वेगळं काहीतरी असं. रोज म्हणजे दरवेळी उसळ आणि बगर खाऊन कसं वेगळंच म्हणजे नेहमीच खातो, मग यावेळेस कसं मला असं वेगळं खावं वाटलं आहे. मग बघते आता काय करायचं ते. तर हे मी गावावरून आल्यावर असं स्वच्छ केलं, बघा तुम्ही, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि किचन माझं सगळं व्यवस्थित लावलेलं आहे आणि
मी आल्यावर लावलं आहे. आणि बघा मी हे ॲमेझॉनवरून मागवलं आहे, सॉरी फ्लिपकार्टवरून मागवलं. हे कसं वाटते मला नक्की सांगा किचनमध्ये लावायला. आणि हा जो आहे दुकानाचा पसारा, तसाच म्हणजे इथले जाळे वगैरे सगळे काढून घेतले होते, पण दुकानाचा पसारा तसाच आहे. आणि इथं पण दुकानाची पिशव्या वगैरे. आणि एक हे की होल्डर जे की मी इथे लावलं. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा, छान वाटलं असेल तर. आणि अशा प्रकारे मी सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि आज एकादशी आहे, मग म्हटलं चल सगळं घर पण क्लीन आहे, म्हटलं दाखवावं. तिकडनी दर्शन करून आलो आणि यांना ना खूप भूक लागली. मग काय शेवटी जे करायचं तेच झालं आणि भगरच केला. असा होता माझा आजचा दिवस.